बारामती तालुक्यातील निंबूत गावात एक धक्कादायक घटना घडली आहे। शर्यतीच्या बैलावरून अचानक गोळीबार झाला, त्यामध्ये एक जण मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। गुरुवारी रात्री ही खळबळजनक घटना घडली। रणजित निंबाळकर मृत्यू व्यक्तीचे नाव असून ते फलटण येथील रहिवासी होते। गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर या दोघांमध्ये शर्यतीच्या बैलाचा व्यवहार झाला होता। रणजित निंबाळकर बैल परत आणायला गेले असताना गोळीबार झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला। पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकाराचा तपास सुरू केला आहे। तसेच या प्रकरणी गौरव काकडे, सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि मुलगा गौतम काकडे यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। नेमकं प्रकरण काय आहे, चला तर तेच पाहूया। त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। फलटणचे रणजित निंबाळकर यांनी शहाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे यांना सुंदर नावाचा बैल विकला होता। बैल विक्री करताना या विक्रीची किंमत 37 लाख रुपये इतकी ठरली होती। त्यातील 5 लाख रुपये त्यांनी निंबाळकर यांना दिले होते, तर उर्वरित रक्कम घेण्यासाठी गुरुवारी रात्री 11च्या सुमारात रणजित निंबाळकर त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत गौतम काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते। गौतम काकडे यांनी मी तुम्हाला पैसे दिले नाहीत असं तुम्ही संतोष तोडकर यांना का सांगितलं? तुम्ही असे बोलायला नको होते। तुम्ही आता स्टॅम्प पेपरवर सही करा, मी तुम्हाला सकाळी पैसे देतो असे म्हटले। त्यावर रणजित निंबाळकर म्हणाले, तुम्ही माझे राहिलेले पैसे द्या, मी लगेच सही करतो आणि तुम्हाला जर व्यवहार पूर्ण करायचा नसेल तर मी तुम्हाला तुमचे 5 लाख रुपये परत देतो। तुम्ही माझा बैल परत द्या। गौतम यांनी त्यांचा भाऊ गौरव काकडे यांनाही बोलावून घेतले। त्यावेळी गौरव यांच्यासह आणखी 3 जणही तेथे आले। बोलण्यात त्यांच्यातील वाद विकोपाला गेला। अशातच गौरवने त्यांच्याकडे असलेल्या पिस्तुलातून रणजित यांच्यावर गोळी झाडली। रणजित जखमी झाले। या प्रकरणात रणजित यांच्या पत्नीने त्यांना उपचारासाठी पुण्यात दाखल केले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात बारामती पोलिसांनी शहाजीराव काकडे, गौतम काकडे यांना अटक केली असून गौरव काकडे आणि त्यांच्या साथीदाराचा शोध सुरू आहे। घटनेनंतर बारामती फलटणसह बैलगाडा शर्यत क्षेत्रातही खळबळ उडाली आहे। दरम्यान रणजित निंबाळकर हे फलटण परिसरात सर या नावाने परिचित होते। ते सैन्य व पोलीस दलातील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवत होते। त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। धन्यवाद।